प्रश्न सर्व झाले असतील तर आपण नेक्स्ट जी आपली योजना आहे त्याच्यावर पाहू. हायर एज्युकेशन आहे, ही जी योजना आहे शैक्षणिक कर्ज योजना ही स्पेसिफिकली पाहिली तर आपण 12वी नंतर जे हायर एज्युकेशन घेतो किंवा ग्रॅज्युएशन नंतर जे पोस्ट ग्रॅज्युएशन घेतो त्यासाठी ही विशेष योजना आहे. किंवा तुम्ही इंडियामध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहात किंवा विदेशातही जाऊन करायची इच्छा असेल तर त्यासाठी ही संस्था तुम्हाला एज्युकेशन लोन प्राप्त करून देते. तर ह्या योजनेचा प्रकार असा आहे की तुमचं जे काही शिक्षण आहे किंवा तुमचं जे काही हे आहे ऍडमिशन ते मान्यता प्राप्त असलं पाहिजे. म्हणजे युनिव्हर्सिटी जे काही असेल ते मान्यता प्राप्त असायला हवी आणि ते कॉलेज मान्यता प्राप्त असायला पाहिजे. ठीक आहे. हॅलो. त्यानंतर योजनेचे उद्देश. हॅलो हॅलो सर. हा बोला. मी हिंगोलीहून बोलावले सर, विशाल खरोडे. हा बोला ना. सर ते हँडकापचं 20% दिलं सर. काय म्हणताय? हँडकॅप आहे ना, प्रमाणपत्र 20% दिलं सर आणि 3 वर्षाचं दिलं. हा विषय आपण नंतर बोलूया, कारण आपण आता सध्या तो विषय नाही म्हणत आहे. हा तुम्ही कॉल करून मला माझ्याशी किंवा सुमित सरांशी बोलू तुम्ही काय शकता. करा, तुम्ही नंबर घ्या माझा. नंबर का सर? आता घेऊ का सर? हो हो, नंबर घ्या माझा, मला कॉल करा, आपण बोलूया त्या विषयावर. पेन घे नंबर देऊ का? सर पेन. हॅलो. हा घ्या. हा घ्या, नंबर घ्या. 966 966 9 555 किती सर? 66 9 दोनदा 6 आता सांगा सर. 66 9 96 6 ट्रिपल आहे का सर? 6 तीनदा 5 नाही दोनदाच. दोनदा 5 आहे का सर? हो नाही 96. ठीक आहे. तुम्ही काय करा, चॅट बॉक्स मध्ये बघा, चॅट बॉक्स मध्ये टाकलेलं आहे बघा. बस. हा हो सर. किंवा पवनला जरी इथं शेवटी तुम्हाला दिसेल नंबर, तर शेवटी स्क्रीनवर दिसलेला नंबर लिहून घ्या आणि नंतर पवन कडून जरी विचारलं तुम्ही तरी पवन सांगेल तुम्हाला किंवा माझा नंबर देईल. ठीक आहे. हो सर. ओके पवन कंटिन्यू. हा. तर या योजनेचं उद्देश असतं की जे काही गरीब परिस्थितीतून असेल किंवा जे काही त्यांचं एज्युकेशन जे काही सुरू असेल किंवा ज्यामध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं असेल त्यांना जर काही आर्थिक मदत हवी असेल किंवा आर्थिक कर्ज असा. मी नवी पेन. थोडा माईक म्यूट करा. कंटिन्यू. थोडं माईक ज्यांचं सुरू असेल त्यांनी प्लीज बंद करा, म्यूट करा. ठीक. तर याचा उद्देश असं की HSC नंतर स्वतः अपंग असलेला शिक्षणार्थी किंवा प्रशिक्षणार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. HSC नंतर म्हणजे 12वी नंतर नोकरी मिळण्यायोग्य असलेल्या सर्व पाठ्यक्रमाकरिता ही कर्ज सुविधा उपलब्ध आहे. इंजिनिअरिंग असो किंवा BSc किंवा BCom BA जे काही तुम्ही लॉ कशातही तुम्ही अगर एज्युकेशन घ्यायची इच्छा असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज दिलं जाईल. सदर पाठ्यक्रम शासन मान्य असावं. या कर्ज योजनेत वसतिगृह म्हणजे हॉस्टेल फॅसिलिटी, कॉलेज फी, प्रशिक्षण केंद्र म्हणजे ट्युशन फी वगैरे किंवा बहुतेक वाचनालय, शिकवणी, प्रयोगशाळा, बांधकाम निधी, शुल्क व पुस्तके, पोशाख कॉस्ट्युमसाठी, शैक्षणिक यंत्र व उपकरणे खरेदीसाठी, प्रवास खर्च, संगणक खरेदी, 50,000 रुपयापर्यंत दुचाकी वाहन खरेदी, शैक्षणिक साहित्य व साधने खरेदी, फील्ड वर्क साठी आणि प्रोजेक्ट वर्क इत्यादी खर्च, सर्व खर्च या कर्ज रकमेत करिता ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी मी आता बोललो हे सगळं त्यामध्ये इन्क्लूड करून तुम्ही अप्लाय करू शकता.
एज्युकेशन लोन म्हटलं म्हणजे फक्त कॉलेजचा खर्च त्यामध्ये पकडला जाईल. तुमचा हॉस्टेलचा खर्च, तुमचे कपडे, पुस्तक किंवा तुम्हाला जाण्या येण्यासाठी जर तुम्हाला मोटरसायकल किंवा बाईक घ्यायची असेल किंवा तुमचं सायकलही घ्यायची असेल तर त्याचा तुम्हाला आणि लॅपटॉप घ्यायचा असेल त्याचा सगळं याच्यामध्ये खर्च ऍड करून तुम्ही अप्लाय करू शकता. जी काही तुमची रक्कम होईल तेवढी रक्कम तुम्हाला याच्यामध्ये प्राप्त होऊ शकते. तर यानंतर कर्जाची सर काय व्याज असते याला? प्लीज म्यूट करा. तर या कर्जाची जी मर्यादा आहे ते देशांतर्गत म्हणजे आपल्या देशाच्या आत अगर आपल्याला इंडियामध्ये एज्युकेशन घ्यायचं असेल तर 10 लाख रुपये याची हे आहे मर्यादा. आणि जर परदेशात जाऊन अगर आपण एज्युकेशन घेत आहोत तर 20 लाखापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये कर्ज भेटू शकते. त्यानंतर यावर जे आपल्याला वार्षिक व्याजदर राहील एक सेकंड. हा सॉरी, माझी बॅटरी थोडी लो झाली होती लॅपटॉपची. तर यामध्ये जे वार्षिक व्याजदर आहे ते वार्षिक व्याजदर 4% असेल. म्हणजे हे व्याज असं राहील की तुमचं जे काही एज्युकेशन लोन तुम्हाला मिळेल तर तुम्हाला असं नाही राहणार की ज्या वर्षी तुम्ही लोन घेतलं त्या वर्षीपासून तुम्हाला हे परतफेड करायची आहे. तुमचं शिक्षण जितक्या वर्षाचं असेल, जसं तुम्ही बीएससी केलं 3 वर्षाचं बीएससी झालं त्यानंतर तुम्हाला 1 वर्षाचा कालावधी ते लोक देतात जॉबसाठी अप्लाय करायला किंवा इतर काही तुम्हाला फर्दर एज्युकेशन घ्यायचं असेल त्यासाठी प्रिपेअर करायला तुम्हाला 1 वर्षाचा पिरियड देतात. आणि त्या 1 वर्षानंतर याचा जो काही पर्सेंट म्हणजे व्याज जे परतफेड सुरू होते ते 1 वर्षानंतर होते. म्हणजे ज्या वर्षी तुमचं एज्युकेशन कम्प्लीट झालं 3 वर्षाचं असेल तर 3 वर्षानंतर 1 वर्ष अजून म्हणजे 4 वर्षानंतर तुम्हाला याची परतफेड सुरू करायची आहे. जसं इंजिनिअरिंग जर तुम्ही करत असाल 4 वर्षाचा कोर्स असतो तर तुम्ही पहिल्या वर्षी हा लोन घेतला, 4 वर्ष तुम्ही एज्युकेशन घेतलं, त्यानंतर तुम्हाला 1 वर्ष याच्यावर बफर पिरियड सारखा दिला जातो की तुम्ही 1 वर्षापर्यंत जॉब सर्च करा, जॉबवर लागा आणि नंतर याची परतफेड सुरू करा. किंवा 1 वर्ष किंवा 6 महिने जॉब लागल्यानंतर. या 1 वर्षात जर तुम्हाला जॉब लागून गेली पहिल्याच म्हणजे फायनल इयरच्या फायनल सेम मध्येच तुम्हाला जॉब लागून गेली तर त्या जॉब लागण्याच्या 6 महिन्यानंतर तुम्हाला याची परतफेड सुरू करावी लागेल. किंवा नाही लागली तर 1 वर्षानंतर तुम्हाला याची परतफेड सुरू करावी लागेल. ठीक आहे. तर पुरुषांकरिता 4% आहे याचं जे वार्षिक व्याजदर राहील आणि महिलांकरिता 3.5% आहे. त्यासाठी अप्लाय करेल. त्यानंतर तुम्ही याची जे कालावधी आहे परतफेड, कर्ज परतफेड करायचा जो कालावधी आहे तुमचं एज्युकेशन झाल्यानंतर, जसं 4 वर्ष एज्युकेशन केलं आणि 5व्या वर्षी तुमचं सुरू होईल त्या वर्षापासून 5व्या वर्षापासून तर नेक्स्ट 7 वर्षाच्या आत तुम्हाला याचं परतफेड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्या काही प्रमुख अटी आहे. त्यामध्ये तुमचं जे अपंगत्व असल्याचं प्रमाणपत्र आहे ते 40% असायला पाहिजे. तो जो व्यक्ती अप्लाय करत आहे तो 15 वर्षापासून किमान त्याच्या महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे. त्याचं वय 18 ते 60 वर्ष असायला पाहिजे. कोणत्याही शासकीय यंत्रणेतून वित्तीय सहाय्य घेतले नाही याबाबत ₹100 स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला जोडणं जरुरी आहे. ऍफिडेव्हिट करावं लागेल आणि तुम्हाला हे घोषणा करावं लागेल की मी कुठूनही काही लोन एज्युकेशन पर्पजसाठी घेतलेलं नाही आहे कोणत्याही शासकीय यंत्रणेतून म्हणजे कोणत्याही बँकेतून किंवा कोणत्याही सोसायटीतून. ठीक आहे. त्यानंतर मागील परीक्षा उत्तीर्ण झाल्याबाबतची गुणपत्रिका. जसं तुम्ही 12वी नंतर ग्रॅज्युएशन करत असाल तर 12वीची जे मार्कशीट आहे ती लागेल किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे तर तुमची जे ग्रॅज्युएशन फायनल इयरची मार्कशीट राहील ती याच्यासोबत जोडायची आहे. त्यानंतर पालकांचं उत्पन्न कर दाखला म्हणजे ITR. जे तुमच्या आई वडिलाचा ITR राहील, जॉबवर असेल तर जे ITR राहील
तर ते तुम्हाला याच्याशी जोडायचं आहे मागील 2 वर्षाचा ITR इन्कम टॅक्स रिटर्न तुम्हाला याच्यासोबत जोडायचा आहे. त्यानंतर अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही जिथे ऍडमिशन घेतलाय तिथून एक बोनाफाईड सर्टिफिकेट घ्यावं लागेल आणि ते याच्यासोबत जोडावं लागेल. त्यानंतर लाभार्थ्याचे सादर करावयाचे अभ्यासक्रमाला लागणाऱ्या खर्चाचा पत्रक. तर हा जो तुमचा अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये तुम्ही ज्या कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत राहाल त्या कॉलेजचा एक ब्रोशर राहते, त्यावर याचं पूर्ण फी स्ट्रक्चर असते. फी स्ट्रक्चर म्हणजे तुमचं जे काही खर्च लागणार आहे एज्युकेशन मध्ये, जसं कॉलेज फी 1,00,000 असेल तर त्यामध्ये फीस फक्त 1,00,000 नसते. ट्युशन फी त्याच्यात काही प्रमाणात असते, काही डेव्हलपमेंट चार्ज असते आणि काही इतर खर्च त्यामध्ये ऍड करून पूर्ण त्याचा एक स्ट्रक्चर बनला जाते, फी स्ट्रक्चर. तो फी स्ट्रक्चर तुम्हाला कॉलेजमधून घेऊन याच्यासोबत जोडायचा आहे. त्यामध्ये जर तुम्ही हॉस्टेल फॅसिलिटी त्या कॉलेजची घेत असाल तेही जोडायचं आहे. त्यानंतर त्याचं काही अजून बस किंवा जे काही तुम्ही त्याचे पुस्तक घेत आहात त्याचा जो काही खर्च आहे लागणारचा तो याच्यासोबत जोडायचा आहे. प्रॉपर फॉर्मॅट असायला पाहिजे. त्यानंतर लाभार्थीच्या वैयक्तिक बँक खात्याचे मागील 6 महिन्याचे लेखाजोखा, म्हणजे तुमचं 6 महिन्याचं बँकेचं पासबुकचं स्टेटमेंट. त्यानंतर बँकद्वारा प्रमाणित केलेली स्वाक्षरी पडताळणी प्रमाणपत्र. सिग्नेचर, व्हेरीफाईड सिग्नेचर म्हणून एक बँकेतून मिळतं. तुम्ही ज्या कोणत्या बँकेत तुमचं खातं असेल तिथे जाऊन बोलायचं की सिग्नेचर व्हॅलिडेशन सर्टिफिकेट असं काहीतरी त्या डॉक्युमेंटचं नाव असतं. ते मी तुम्हाला शेअर करेल कसे असते ते. तर ते तुम्हाला याच्यासोबत जोडावी लागेल तुमच्या बँकेतून. काही ओळखपत्र असेल, मतदानपत्र, पासपोर्ट किंवा रहिवासी दाखला महाराष्ट्राचा असल्याचा तो तुम्हाला याच्यासोबत जोडावा लागेल. उत्पन्नाबाबतचा दाखला. तुमचा उत्पन्न स्वतःचं असेल किंवा फॅमिलीचं असेल तो पूर्ण उत्पन्नाचा दाखला तुम्हाला याच्यासोबत जोडावा लागेल, इन्कम सर्टिफिकेट ज्याला म्हणतो. त्यानंतर स्थावर मालमत्ता बाबतचे विवरणपत्र, म्हणजे जमिनीचा सातबारा असेल, तुमच्या प्लॉट असेल तुमचा, त्याची गुंठेवारी किंवा रजिस्ट्री असेल. त्यानंतर जो काही तुमच्याकडे एक सॉलिड प्रूफ की माझ्याकडे एवढी एवढी जमीन आहे किंवा माझं घर आहे, हे जर तुमच्याकडे प्रमाणपत्र किंवा एक काही प्रूफ असेल ते तुम्हाला याच्यासोबत जोडायचं आहे. यामध्ये एक्झाम्पल म्हणून जमिनीचा सातबारा किंवा खरेदी खत, सेल डीड वगैरे याच्यासोबत जोडायची आहे. ठीक आहे. त्यानंतर शिष्यवृत्ती अथवा शासनाकडून कोणतेही अर्थसहाय्य मिळत असल्याचे त्याबाबतचे तपशील द्यावे. तुमच्याकडे अगर कोणत्याही प्रकारची तुम्ही एक्झाम दिली असेल आणि त्याच्याकडून तुम्हाला स्कॉलरशिप भेटत आहे, फ्रीशिप भेटत आहे किंवा सरकारी संस्थानातून तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा जे काही तुम्हाला स्कॉलरशिप मिळत आहे ती किती पर्सेंटची मिळत आहे, किती रुपयाची मिळत आहे, याचा सगळा लेखाजोखा जो असतो तो तुम्हाला याच्यासोबत जोडायचा आहे. की मला 1,00,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळाली आहे किंवा मला ट्युशन फीवर 10% मला स्कॉलरशिप मिळाली आहे. ठीक आहे. तर हे सगळं तुम्हाला त्यासोबत जोडायचं आहे की तुम्हाला किती स्कॉलरशिप मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत सेम राहील. त्याच ऑफिसमध्ये आपल्याला जिल्हास्तरीय जो ऑफिस असतो त्याच ऑफिसमध्ये जाऊन हे फॉर्म घ्यायचा आहे आणि तिथेच जाऊन पूर्ण डॉक्युमेंट अटॅच करून तुम्हाला तिथे जाऊन सबमिट करायचं आहे. मर्यादा पण त्याची तेच आहे की ते लोक पहिले तुमचं पूर्ण स्क्रुटिनी म्हणजे व्हेरिफिकेशन करेल. तुमचं जे काही तुम्ही बोलले आहात वरती फॉर्म मध्ये किंवा डॉक्युमेंट्स मध्ये जे काही आहे सगळ्यांची एक तपासणी होईल. त्यानंतर तुमचं जे काही आहे प्रोसिजर ते त्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल की तुमचं रिजेक्ट झालं आहे किंवा सँक्शन झालं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण याचा फॉर्म जो आहे तो कसा भरायचा तो थोडक्यात पाहून घेऊ. हा फॉर्म आहे, हा तुम्हाला मराठी फॉर्मॅट मध्ये मिळू शकतो, पण हा सध्या त्यांनी त्यांच्या साईटवर इंग्लिशमध्ये फॉर्म अपलोड केला आहे, तर आपण इंग्लिशमध्ये वाचून घेऊ. तर याच्यामध्ये पर्टिक्युलर ऑफ स्टुडंट अँड कोर्स ऑफ स्टडी, तुमच्याबद्दल आणि तुमच्या शिक्षणाबद्दल म्हणजे तुमचा जो काही कोर्स आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन याच्यात विचारली गेली आहे. त्याच्यात तुमचं पूर्ण नाव, पासपोर्ट साईज फोटो, तुमची डेट ऑफ बर्थ आणि डिटेल्स ऑफ डिसेबिलिटी. त्याच्यानंतर तुमचं हे सर्टिफिकेट जे आहे करायचं डिसेबिलिटीचं आणि पर्सेंटेज ऑफ डिसेबिलिटी इथे मेन्शन करायचं आहे. जे काही तुमचं पर्सेंटेज असेल तुमचं 40% वर असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर
एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुमचं जे लेटेस्ट एज्युकेशन आहे, जर तुम्ही 12वी असाल आणि ग्रॅज्युएशन करत असाल तर तुम्हाला 12वीचं याच्यामध्ये इथे डिटेलमध्ये लिहून सांगायचं आहे की एक्झामिनेशनचं नाव HSC, तुमचं कोणत्या स्कूलमधून किंवा युनिव्हर्सिटीमधून बोर्डमधून झाले आहेत ते, इयर ऑफ पासिंग, पर्सेंटेज, अटेम्प्ट मेड, सिंगल अटेम्प्ट असेल बिना बॅकलॉगचे असेल तर इथे 1 लिहायचं, आणि पर्सेंटेज ऑफ मार्क्स आणि क्लास ऑब्टेंड, ए ग्रेड बी ग्रेड जे काही असेल ते असं या प्रकारे इथे लेटेस्ट एज्युकेशन आपल्याला लिहायचे आहे. तर एक मार्कशीट पण याच्यासोबत तुम्हाला जोडावी लागेल. त्यानंतर तुमच्या पॅरेंट किंवा जो काही गार्डियन असेल त्याच्या याच्यामध्ये डिटेल्स तुम्हाला सांगावे लागतील. एक त्यांचे नाव, त्यांचा ऍड्रेस, प्लेस ऑफ वर्क. प्लेस ऑफ वर्क म्हणजे इथे तुमच्या त्यांच्या घराचा पत्ता आणि इथे जिथे कुठे ते काम करत असतील तिथचा पत्ता. त्यांचा मोबाईल नंबर, वय म्हणजे तुमच्या वडिलांचं किंवा वडील नसतील तर आईचं जे काही गार्डियन तुमचे असतील किंवा पॅरेंट असतील त्यांचं वय लिहायचं आहे इथे. त्यांची कोणती अगर सर्व्हिस असेल, त्यांना कोणती जॉब असेल तर त्यामध्ये ते कोणत्या ठिकाणी काम करतात, ठीक आहे, ते इथे लिहावं लागेल. आणि ते रिटायर कोणत्या वर्षी होणार आहे ते पण इथे आपल्याला खाली लिहावं लागेल. याच्यावर तुमचं एज्युकेशन लोन द्यायचं की नाही द्यायचं, तुमच्या परतफेडचा कालावधी किंवा जे काही त्यांचे डॉक्युमेंट म्हणजे त्यांची जे काही प्रोसिजर राहील ते यावरून ठरेल की ते कोणत्या संस्थानात काम करतात, त्यांचा पगार चांगला आहे का, तिचं क्रेडिबिलिटी आहे का त्यांची त्या एम्प्लॉयरची, आणि तुमची जे एज आहे रिटायरमेंटची ते या तुमच्या एज्युकेशन लोनच्या कालावधीत बसतं का. 7 वर्षापर्यंत तुम्ही ते परतफेड करायची, तुमची जर जॉब नाही लागली तर हे परतफेड करायची तुमची परिस्थिती राहील का, हे सगळं त्याच्यावर डिपेंड करते. त्यानंतर नंबर ऑफ चिल्ड्रन, तुमचे जे काही नंबर ऑफ चिल्ड्रन, तुम्ही भाऊ बहिणी जे काही असाल ते इथे लिहायचे आहे. ठीक आहे, तुम्हाला पकडून लिहायचे आहे. जसं तुम्ही दोघं भाऊ असाल किंवा एक भाऊ 2 बहिणी असं काही असेल तर याच्यामध्ये 3 हे लिहावं लागेल. ठीक आहे, 3 चिल्ड्रन्स. त्यानंतर पर्टिक्युलर्स ऑफ डिडक्शन फ्रॉम ग्रोस इन्कम, तुमचे अगर कोणते इतर लोन असतील, जसं पर्टिक्युलर्स ऑफ डिडक्शन फ्रॉम ग्रॉस इन्कम, तुमची जे काही फॅमिली इन्कम आहे त्यानुसार जे काही तुमचे जे काही इन्कम आहे त्यावर तुम्ही जर कोणतं इतर लोन घेऊन ठेवलं आहे आणि त्याची काही पर्टिक्युलर इन्स्टॉलमेंट तुमची जर कटत आहे तर ते किती रुपये पर महिना कटत आहे ते तुम्हाला इथे लिहायची आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमची वडिलांची जे काही नेट मंथली इन्कम आहे ते आपल्याला इथे लास्ट पॉइंट मध्ये लिहायचं आहे. जे काही असेल 1 लाख रुपये जो काही पगार असेल तो तुम्हाला तिथे लिहायचा आहे. त्यानंतर तुमचं जर कोणतं प्रेझेंट बोरोईंग असेल, तुमचं जर वडिलांचं नावावर कोणतं लोन असेल, जसं क्रॉप लोन झालं किंवा कोणतं हाऊसिंग लोन झालं, तर त्याचं जे डिटेल्स आहे ते याच्यामध्ये लिहायचं आहे. हे तुम्हाला भरायचं आहे की किती लोन्स आहे, 1 2 3. त्यानंतर त्याची लोनची घेतल्याची म्हणजे अप्लाय केल्याची डेट, त्यानंतर कोणाकडून घेतला आहे, बँकेकडून लिहिला आहे तर ते कोणती बँक आहे, अमाऊंट ऑफ लोन, ओरिजिनल अँड प्रेझेंट, म्हणजे तुम्ही घेतले होते 1,50,000 भरले आहे, उरलेले आहे 50,000, तर ओरिजिनल 1 लाख आणि प्रेझेंट 50,000. रिपेमेंट प्लॅन कसा असेल की म्हणजे तुमचा मंथली कटतात 5,000 रुपये मंथली कटतात तर इथे मंथली 5,000 असं जो काही प्लॅन असेल तुमचा तो इथे लिहावा लागेल, EMI. त्यानंतर सिक्युरिटी कोणती तुम्ही त्यांना दिली आहे, की लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी आहे की जस्ट क्रेडिट वर तुम्हाला मिळालं आहे, ते सगळे इथे डिटेल तुम्हाला हे भरावं लागेल. त्यानंतर पर्टिक्युलर ऑफ द कोर्स, तुमचा जे काही कोर्स आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करत आहात त्याच्या डिटेल या पॉइंट मध्ये लिहायचे आहे. तुमचा कोर्स किती असेल. हॅलो पवन. हॅलो, हा, थोडं आपण लवकर संपवू शकतो का हे? हो, हे जस्ट नॉर्मल फॉर्म्स आहे, जास्त काही याच्यामध्ये डिटेल्स आहेच नाही. हो, एकच थोडं पेज वाचलाय. लवकर घ्या कारण की आपले प्रश्न पण आहेत आणखी. बरं, ठीक झालं. हे जास्त डिटेल नाही आहे, फक्त हे जे पर्टिक्युलर्स ऑफ द कोर्स आहे ते तुम्हाला भरायचे आहे की तुमचा हे मेन आहे. जसं आपलं त्या जुन्या लोन मध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट होती की तुम्हाला किती खर्च लागणार, तुम्हाला किती पाहिजे, ते सगळं आपलं हे एज्युकेशन लोन बद्दलचं आहे की तुमचं कोर्सचं नाव काय आहे, तुमचं पार्ट टाइम आहे, फुल टाइम आहे, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशन युनिव्हर्सिटी कोणती आहे, तुमचं इन्स्टिट्यूशन म्हणजे कॉलेजचं नाव आणि त्याच्यासमोर त्याची युनिव्हर्सिटी कोणती आहे. त्यानंतर तुमचं जे कोर्सचं ट्युशन फी आहे,
जे ट्युशन फी एक पर्टिक्युलर असते, जे तुमचं फी स्ट्रक्चर असते त्यामध्ये लिहिलं असते की तुमची या सेमची किंवा या वर्षाची जी ट्युशन फी आहे ती एवढी एवढी राहील, त्यावर नंतरचे चार्जेस वेगळे राहील, पण ट्युशन फी जी राहील ते तुम्हाला फर्स्ट इयर इथे लिहायची आहे, सेकंड इयरची इथे, तसंच पूर्ण 5 वर्ष किंवा 4 वर्ष जो काही कोर्स तुमचा असेल 3 वर्ष त्याची इथे तुम्हाला एक एक वर्षाची ट्युशन फी लिहायची आणि इकडे लास्टमध्ये त्याची टोटल करून लिहायची आहे. त्यानंतर हे बाकीचा खर्च, बुक, स्टेशनरी, इक्विपमेंट याचा जो काही तुमचा एस्टिमेटेड खर्च आहे कॉलेजद्वारा सांगितला असेल तर तो, नसेल सांगितला तर तुमच्या मनाने जो काही खर्च येऊ शकते तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. त्यानंतर एक्झामिनेशन फी जे तुम्ही पर सेमला भरता त्याचा इथे पर्टिक्युलर सांगायचं आहे, 1000-2000 जे काही असेल तुमचे, आणि त्याची टोटल इकडे साईडला लिहायची आहे. त्यानंतर तुमचा जे काही राहायचा खायचा खर्च असेल तो खर्च तुम्हाला इथे लिहायचा आहे, की तुम्ही जर हॉस्टेल फॅसिलिटी घेत असाल तर त्याचा रेंट किती येईल, त्यामध्ये मंथली रेंट किती आहे हॉस्टेलचा, आणि खायचा राहायचा जे काही खर्च आहे तो तुम्हाला इथे लिहावा लागेल. हे सगळं ऍड करून आपल्याला टोटल आखरी लिहावं लागणार आहे, म्हणून आपण इकडे टप्प्याटप्प्यामध्ये लिहून घेत आहोत. त्यानंतर पर्टिक्युलर्स ऑफ लोन अप्लाइड फॉर, टोटल एक्सपेन्स, तुमचा जो काही खर्च आपण वरती मोजला आहे त्याची एकदा पूर्ण ऍडिशन करून आपल्याला टोटल खर्च, जसं 10 लाख आहे किंवा 2 लाख आहे, 3 लाख आहे, जे काही तुमच्या कोर्सनुसार आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर डिटेल्स ऑफ नॉन रिपेबल स्कॉलरशिप, म्हणजे तुम्हाला त्यामधून मायनस करायची आहे की तुम्हाला स्कॉलरशिप तुमच्याकडे 5 लाखाचा तुमचं वर्षात 5 वर्ष 4 वर्षाचा खर्च येत आहे, त्यामधून तुम्हाला कुठून काही स्कॉलरशिप भेटली असेल तर ते किती भेटली आहे ते ह्या सेकंड पॉइंटवर बी पॉइंटवर लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर डिटेल्स ऑफ रिपेबल लोन, स्कॉलरशिप और अदर फायनान्शियल असिस्टन्स अवेलेबल, तर जे काही तुमचं लोन असेल त्याबद्दलची जे काही डिटेल्स असतील की मला एवढं एवढं लोन फेडायचं आहे ते इथे लिहावं लागेल. ठीक आहे. डिटेल्स ऑफ द फंड्स अवेलेबल फ्रॉम फॅमिली सोर्स, तुमच्याकडून फॅमिलीकडून जे काही तुमचे फंड्स मंथली किती येतं किंवा इयरली किती येतं ते यामध्ये या पॉइंटमध्ये सांगायचं आहे. आणि टोटल अमाऊंट जे आहे, तुम्हाला जर 5 लाख लागत आहे आणि तुमच्याकडे 1 लाख रुपये आहे तर तुम्ही इथे 4 लाख रुपयासाठी अप्लाय करू शकता, किंवा तुम्हाला पूर्ण 5 लाख रुपये जर लागत असतील तर तुम्हाला 5 लाख रुपये इथे लिहायचं आहे. त्यानंतर 7वा जो पॉइंट आहे त्यामध्ये म्हटलं आहे की प्लीज स्टेट इन ब्रीफ हाऊ द कॉम्पिटिशन ऑफ द कोर्स इज गोइंग टू हेल्प स्टुडंट इन इम्प्रूव्हिंग हिज प्रॉस्पेक्टस ऑफ अर्निंग इन हिज लाईव्हलीहुड, म्हणजे जो कोणता कोर्स तुम्ही निवडला आहे की जे किंवा ज्यामध्ये तुमचं ऍडमिशन झालं आहे त्यामध्ये तुमचा स्कोप काय आहे की तुम्हाला फ्युचरमध्ये जॉब लागेलच, आणि तुम्हाला लागलीच तर तुमचं काय एस्टिमेट आहे की तुम्हाला किती हजार पर मंथची जॉब लागू शकते ते तुम्हाला या पॉइंटमध्ये सांगायचं आहे. त्याच्यामध्ये म्हटलं आहे की तुम्ही काय एक्सपेक्ट करता की मी या कॉलेजमधून शिकलो तर मला एवढी एवढीची वर्षाची जॉब लागू शकते आणि त्यामध्ये माझा मंथली इन्कम एवढं एवढं राहील, तर तो तुम्हाला इथे लिहून सांगायचा आहे. आणि याच्यामध्ये थोडं रिसर्च करून तुमच्या कॉलेजबद्दल माहिती काढून की तुम्हाला कितीचा पॅकेज मिळू शकते तुमच्या फॅकल्टीनुसार, त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये तुमचे डिटेल्स लिहायचे आहे. तिचं प्लेसमेंट कसं आहे ते सगळं पाहून तुम्हाला लिहावं लागेल हे. ठीक आहे. आणि अँटिसिपेटेड मंथली एक्सपेन्स. ठीक आहे. त्यानंतर तुमचा जॉब लागला, तुम्हाला 1 लाख रुपये पगार मिळाला, त्यानंतर तुम्हाला लागणारा खर्च जो आहे तो सपोज 50,000 असेल त्या 1 लाखातून, तर तुमचा खर्च जो राहील एक्सपेन्स मंथली अँटिसिपेटेड तो तुम्हाला इथे लिहावा लागेल. म्हणजे हे तुमची इन्कम झाली, त्याच्यानंतर इथे एक्सपेन्स झालं, त्यानंतर उरलेली रक्कम इथे लिहावं लागेल. त्यानुसार तुमची जे काही इन्स्टॉलमेंट राहील लोनची परतफेडची ते तुम्हाला तिथे कॅल्क्युलेट होईल. त्यानंतर अमाऊंट अवेलेबल फॉर रिपेमेंट ऑफ लोन, की तुम्ही आता सपोज 1 लाख कमवले, 50,000 खर्च केले स्वतःचे, 50,000 वाचले, आणि त्यानंतर त्या 50,000 वाचलेल्यापैकी तुम्ही लोनसाठी किती अमाऊंट पर मंथ काढू शकता ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. ठीक आहे. पर मंथ की तुम्ही 50 पैकी 10च देऊ शकता, ते पॉइंटमध्ये 10,000 रुपये देऊ शकतो मी मंथली असं सांगायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर हे सिक्युरिटी बद्दल आहे की तुमचे जे काही घर, प्लॉट किंवा जे काही आहे, जे तुम्ही त्यासाठी लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी जसं घेतो आपण त्याचे डिटेल्स द्यावं लागते की तुमची प्रॉपर्टी गहाण ठेवत नाही हे लोक, बट एक सिक्युरिटी म्हणून ठेवतात की तुमच्याकडे आहे, तर तुम्हाला हे सगळं याच्यामध्ये डिटेल सांगावं लागते की माझ्याकडे हा ऍड्रेस आहे, इथे एवढी एवढी प्रॉपर्टी माझी आहे. ठीक आहे. ते झालं.
हा पॉइंट 8वा पॉइंट. आणि हा रिपेमेंट प्रोग्राम जो आहे हॅलो, सॉरी पवन, डिस्टर्ब करू थोडस. हा बोला ना. आपलं अजून किती राहिले हे जे फॉर्म बद्दल जे डिटेल्स आहेत त्या? झालं, हा लास्ट पॉइंट आहे 9वा. ओके. त्या शॉर्ट मध्ये घेण्याचा प्रयत्न कर, म्हणजे बाकीच्या नाही झालं हे. लोकांपर्यंत हा जो करायचं. 9वा पॉइंट जो आहे हा आपला ऑफिशियल यूज साठी आहे. ते लोक ठरवतील की किती याच्यामध्ये आपली इन्स्टॉलमेंट बनणार आहे आपल्या हो. प्रपोजल नुसार. त्यानंतर हे सर्टिफिकेट आहे, याच्यावर तुम्हाला सिग्नेचर करायचं. झालं, यानंतर काही नाहीये. एवढाच फॉर्म जे लागणारे डॉक्युमेंट सांगितले आहेत ते आपल्याला अटॅच करून त्या ऑफिसमध्ये जाऊन सबमिट करायचे आहे. आणि हे सगळे जे झालं ऑफिस, म्हणजे हे योजनेबद्दल हे सगळं झालं. यानंतरचा जो पॉइंट आहे हा आहे की काय करायचं आणि काय नाही करायचं. त्यामध्ये आपण पाहू की जे तुम्ही जो व्यवसाय करणार आहे, आपण त्या लोन बद्दल बोलू की जो तुम्ही व्यवसाय करणार आहे तुम्हाला त्याबद्दल पूर्ण अभ्यास असला पाहिजे. त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण नॉलेज आहे का किंवा नाही आहे. त्यानंतर जमेल तोवर त्या व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन त्याचे प्रमाणपत्र बनवून घ्या. जसं मी सांगितलं PMEDP या संस्थेतून किंवा या योजनेतून तुम्ही त्याचं एक प्रमाणपत्र बनवू शकता, जे तुम्ही याच्यासोबत जोडू शकता. त्यानंतर जो व्यवसाय तुम्ही निवडला आहे त्याचा अहवाल म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट परिपूर्ण बनवून त्याला अर्जासोबत जोडावा. म्हणजे तुम्ही जो फॉर्म मी म्हटलं त्यामध्ये जे आपण भरलं ते फक्त इन ब्रीफ आहे. त्यामध्ये डिटेल काहीच नाहीये. त्याला काहीच नाही समजणार की आपण काय लिहिलं आहे. त्यासाठी जे प्रोजेक्ट रिपोर्ट बनते 4, 5, 6 पेज जे काही तुमचे प्रोजेक्ट रिपोर्टचे बनतील त्यामध्ये पूर्ण डिटेल राहील. आणि तो जो व्यक्ती बनवून देणार आहे तो त्यामध्ये पूर्ण डिटेल तुमचं कॅल्क्युलेशन करून लिहून देईल. तर ते घेऊन जा आणि ते तुम्ही तुमच्या फॉर्म सोबत अटॅच करा. त्यानंतर काय नाही करायचे ते मी सांगतो. हे महत्वाचं आहे की जे रक्कम तुम्हाला मंजूर करण्यात येईल तिला अन्य कोणत्या कर्जप्रमाणेच त्याची तुम्हाला परतफेड करायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. की हा एक कर्ज आहे. ही काही क्रॉप लोन जसं झालं की भरपूरशा ठिकाणी असं राहते की क्रॉप लोन लोक घेऊन घेतात पण त्याला कर्जमाफी होईल या आशेने किंवा त्यांच्याकडे रक्कम राहत नाही त्यामुळे ते लोक पे करू शकत नाही. तर या कर्जाला तसं समजून चालणार नाही. याला तुम्हाला परतफेड करायचीच आहे. नाहीतर तुमचं क्रेडिट हे होईल, तुम्ही ब्लॅकलिस्ट व्हाल. ठीक आहे. तुमचं क्रेडिट खूप लो होऊन जाईल यामुळे तुम्ही जर रिपेमेंट याचं केलं नाही तर. तर याचं थोडं लक्षात ठेवा की तुम्हाला खरंच लागत असेल आणि खरंच तुमचं काही बिझनेस प्लॅन असेल तरच तुम्ही याच्यासाठी अप्लाय करा आणि ते त्याच कामी पैसा लावा. ठीक आहे. हे महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर या योजनेकरिता तुम्ही जो अर्ज करणार आहात त्या त्याला मंजुरी देणे किंवा न देणे हे या संस्थेच्या हातात राहील. म्हणजे तुम्ही त्यांना जबरदस्ती नाही करू शकत किंवा काही तिथे त्यांना हे नाही, जबरदस्ती नाहीच करू शकत. त्यांना अगर तुमच्या याच्यामध्ये काही पण अडचण दिसली तर ते तुमचा अर्ज जो आहे तो अस्वीकार करेल. तुम्हाला त्यामध्ये सुधारणा करून परत तुम्हाला त्या योजनेमध्ये अर्ज करावा लागेल. आणि त्याचं परिपूर्ण जे काही ते लोक सांगतील की यामध्ये प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सुधारवून त्यांना दाखवावं लागेल. यावर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आणि हा माझा नंबर आहे, मोबाईल नंबर जो मी इकडे शेअर केला आहे. तुम्ही याला नोट डाऊन करू शकता. हॅलो हॅलो हॅलो, कुणाचे काही प्रश्न असतील विचारू शकता. हॅलो सर, व्यवसाय सुरू केल्या हॅलो कुणाचे प्रश्न आहेत काही? हो सर, ते थोडा की आवाज क्लिअर. हा बोला. सर, मी 2-3 वेळा गेलोय त्या अपंग वित्त विकास महामंडळाच्या ऑफिसला. मी हा. कॉल करून हा
तरी काहीच नाही अवेलेबल. मग सर आपलं जर एखादा कार्यालय असेल त्याच्यातलं तिथल्या सरांशी किंवा काही कॉन्टॅक्ट होत असेल तर ते चांगलं की आपण माहिती घेऊ शकतो त्यांच्याकडून. तुम्हाला मी जे ऍड्रेसचं जे PDF शेअर करणार आहे त्यामध्ये हा. त्या प्रत्येक ऑफिसचा इंडिव्हिज्युअल एक मोबाईल नंबर त्यांनी हेल्पलाईन नंबर टाईप देऊन ठेवला आहे. तुम्ही हा. त्या नंबरवर शेअर करू शकता, म्हणजे त्या नंबरवर कॉल करून विचारू शकता की आता सध्या हे आमचं प्रोसिजर होऊ शकते किंवा आता काही सुट्ट्या आहे की काय काही प्रॉब्लेम सुरू आहे. आधी ते विचारून मग तुम्ही जा आणि मग तिथे प्रोसिजरसाठी लागा. तुमचं जाणं येणं व्यर्थ नको व्हायला. तर त्यामध्ये एक नंबर पण दिला आहे. ओके सर, थँक्यू. अजून कुणाला काही प्रश्न असतील? हॅलो सर. हा बोला. सर व्यवसाय सुरू केल्यानंतर मिळेल का? तुमचा आवाज स्पष्ट येत नाहीये. तुम्ही थोडंसं ते बॅकग्राऊंड थोडंसं टीव्हीचा आवाज कमी बंद करून प्रयत्न करा. एक मिनिट बोला. सर आता येतोय का? हा बोला. हॅलो. बोला ना. तर ते व्यवसाय लोन बद्दल, व्यवसाय सुरू करायच्या आधी लोन मिळेल का सुरू केल्यानंतर? मला समजलं नाही तुमचं क्वेश्चन. काय परत विचारू शकता? त्यांचं म्हणणं आहे की व्यवसाय सुरू करायच्या आधी मिळेल की व्यवसाय सुरू केल्यानंतर कर्ज मिळेल? आधीही मिळू शकते. व्यवसाय सुरू असेल तुमचा, म्हणजे व्यवसाय तुम्ही सुरू करून केला असेल, त्यानंतर तुम्हाला काही अडचण आली असेल तरी तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता. असं काही ठराविक नाहीये की तुमचा व्यवसाय नको आधी असायला किंवा तुमचा असेल तर तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही कधीही अप्लाय करू शकता. फक्त तुमच्याकडे सॉलिड रिझन असायला पाहिजे की माझी हे दुकान आहे, याला मला वाढवायचं आहे किंवा माझ्याकडे नाही आहे तर मला बनवायचं आहे. असा तुमचा प्रस्ताव तेवढा सॉलिड असायला पाहिजे. तुम्हाला ते रिजेक्ट करू शकत नाही. हॅलो. पण एक चॅट बॉक्स मध्ये प्रश्न आलेला आहे हा. की या प्रोसेसला डॉक्युमेंटसाठी वगैरे खर्च किती येणार? बेसिक आपण जसं डॉक्युमेंट्स पाहिले, आपल्याला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे? अ, अ, हे आपली टर्म लोनची जी आहे मुदत कर्ज योजना, यामध्ये जे लागणारे डॉक्युमेंट्स आहे, यामध्ये आपल्याकडे मोस्टली सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. जसं हँडिकॅप सर्टिफिकेट आहे, अ, अ, मतदान पत्र आहे किंवा जे काही तुमचं आयडेंटिटी प्रूफ आहे, त्यानंतर वयाचा दाखला म्हणजे TC आहे, स्थानिक म्हणजे बँक पासबुक किंवा इलेक्ट्रिसिटी बिल आहे घरचं, तुमची मार्कशीट आहे. त्यानंतर तुम्हाला हे जे डॉक्युमेंट आहे नो ड्यू सर्टिफिकेट, हे नो ड्यू सर्टिफिकेट पण फ्री मिळून जातं. एक ॲप्लिकेशन करावं लागतं बँकेत. तुम्हाला नो ड्यू सर्टिफिकेट तुमचं फ्रीमध्ये मिळून जातं. त्यानंतर विवाह नोंदणी हे लेडीज लोकांसाठी आहे. ते पण त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट बनून जातं. ते ऑलरेडी असेलच तर ठीक, नसेल तर जो काही त्याचा खर्च येईल तो तेवढा खर्च येईल. त्यानंतर जागेचा पुरावा, म्हणजे हाही तुम्हाला असेल तुमची जागा तर तुमच्याकडे त्याची टॅक्स पावती किंवा इलेक्ट्रिसिटी बिल असेलच. त्यातही काही खर्च नाही. फक्त हे पासपोर्ट आहे. पासपोर्ट काढायला जो काही खर्च येईल तो येईल आणि रहिवासीचे प्रमाणपत्र. हाही आपल्याला काही जास्त खर्च यायला नको. तर डॉक्युमेंटेशनमध्ये एवढा काही खर्च येत नाही. फक्त तुमचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, हा महत्त्वाचा आहे आणि याच्यामध्ये जर तुमच्याने जमत नसेल, म्हणजे जसं सगळ्यांना जमत नाही ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन करणं, की मी म्हटलं आज हा बिझनेस करतो, चाललो आपण असेच चाललो गेलो त्यांच्याकडे, की मला हा बिझनेस करायचा आहे आणि तुमच्याकडे जास्त काही त्यांच्या समोर मांडण्यासाठी पॉइंट नसतील, तर तुम्हाला दुसऱ्याकडून बनवून घ्यावं लागेल. जसं अर्जनीस असतं. अर्जनीस तुमचा अर्ज भरून देतो आणि तुमचे जे काही पत्रव्यवहार वगैरे जे काही आहे, ते सगळे तुमचे तहसील किंवा जिल्हा कार्यालयात होऊन जातं. तर त्यांच्या लिहिण्यामध्ये जे फरक पडते आणि आपण अगर ॲप्लिकेशन करू त्याच्यामध्ये जे फरक पडते, तसंच ते आहे. तुम्ही एखाद्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटवाल्याकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन विचारा, की तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवता का? आणि जर तो बनवत असेल, तर त्यांना तुमचा प्लॅन सांगा आणि तेवढा त्यांचा जो काही खर्च आहे, तो देऊन प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून घ्या. हा एवढाच खर्च याच्यामध्ये मेन आहे. बाकी काही एवढा जास्त खर्च यामध्ये आहे नाही. ठीक आहे? हो.
आणखी एक मला वाटते या मुद्द्याशी रिलेटेड क्वेश्चन नाही आहे. यांचं म्हणणं आहे की जर मुलं लहान असतील तर त्यांना स्कूलमध्ये किंवा पुढे जाऊन शिक्षणामध्ये काही फायदा होतो का? मला वाटते हा हँडिकॅप बद्दल प्रश्न असेल हिमोफिलियाच्या. हो, हो. अर्थातच होईल. त्यामध्ये कसं आहे, आपलं हे जे एज्युकेशन जे आपण भरत आहोत लोनसाठी या योजनेअंतर्गत, ते तुमचं 12वी नंतरच्या एज्युकेशनला मिळतं. जे काही लोन आहे, त्यामध्ये पहिली अट तेच आहे, की एच-एस-सी नंतर जो काही शिक्षण लागतो, उच्च शिक्षण ज्याला म्हणतो आपण, हायर स्टडी, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन, ते या योजनेअंतर्गत येतं. 12वी पर्यंतचं यामध्ये येत नाही. 12वी नंतर जो काही तुमचं शिक्षण राहील, त्यासाठी तुम्ही लोनसाठी अप्लाय करू शकता. आणि जे काही लहान मुलं आहेत शैक्षणिक शिक्षण घेत आहेत त्यांना सुद्धा ज्या काही बेनिफिट मिळतात ऍज अन डिसेबल, ते सगळे बेनिफिट्स हे ते क्लेम करू शकतात अंडर हेमोफिलिया. हो. सो मला असं वाटतं की बऱ्यापैकी आता प्रश्न वगैरे सगळ्यांचे झालेले आहेत. अजून कोणाचे काही असतील तर विचारू शकता. आणि ज्यांनी लेट जॉईन केला असेल किंवा ज्यांना माहिती नाहीये काय काय झालंय मीटिंग मध्ये, तर ते युट्यूब लिंक वर जाऊन हा जो काही व्हिडिओ आहे हा उद्या तुम्हाला अवेलेबल होऊ शकेल, की ज्याच्यावर तुम्ही जी काही झालेली मीटिंग आहे, जी काही पवनने दिलेली माहिती आहे, ती सगळ्यांना तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि खूप खूप धन्यवाद पवन, खूप छान माहिती तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवली. धन्यवाद ज्यांनी इतक्या वेळेपर्यंत थांबून ही सगळी माहिती ऐकलीत. आणि ही माहिती ज्यांना ज्यांना कळालेली असेल त्यांनी प्रत्येक हेमोफिलिक पर्यंत ही माहिती पोहोचवावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आता जो काही प्रोग्राम आहे त्याच्यासाठी जे काही पवननी किंवा जे काही आपले काही टीम आहे त्यांची सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद मानतो. आणि लिगल सेलच्या टीम तर्फे जे काही लोक आज प्रोग्राम अटेंड करतात मी त्यांचे पण धन्यवाद मानतो. आणि आजचा जो काही प्रोग्राम झालाय तो पण आपण धन्यवाद सर, संपला तुम्ही म्हणून. सगळ्यांसाठी करताय सर एवढं. थँक्यू सो मच. तुम्हा सर्वांचं पण धन्यवाद, ज्यांनी म्हणजे एवढा वेळातून वेळ काढून हा जो प्रोग्राम आहे, जे प्रेझेंटेशन आहे ते ऐकलं. मी माझ्यातर्फे सगळ्यांना धन्यवाद करू इच्छितो. पवन सर थँक्यू सो तुम्ही पण मच. सगळेजण एकदा कॅमेरा ऑन करतात. कोणी स्क्रीनशॉट घेईल? हो, मी घेतोय. झालं. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू.